जय शिवराय हो सोलापूरकर. गुड मॉर्निंग. आज ब्लॉगची सुरुवात सकाळ सकाळीच झाली होती बघा. आज सकाळ सकाळी खूप थंडी वाजत होती. त्यात तेवढ्या थंडीत पण मी आणि माझी मम्मी भांडे घासत होतो बघा. भांडे घासून मी आणि माझा भाऊ बेड्यांचे माप द्यायला गेलो होतो बघा. माप देऊन पान तंबाख घेऊन आलो. घरी आल्यावर कपडे धुवायला बसले. काही झालं तरी धुणं भांडी काही जात नाही आमच्या नशिबातून बघा. सगळ्यांना वाटतं मी घरात काही काम करत नाही, नुसतं बोंबलत हिंडत असते. सगळं काम करून हिंडत असते हो. मी पण फ्रेश होऊन निघाले होते बाहेर. तुम्ही माझे व्लॉग रील्स कुठून बघता कमेंट करून नक्की सांगा. निकीकडे आले होते मी, तुम्हाला तर माहितीच आहे. निकीचं लग्न आहे थोड्या दिवसात, त्यासाठी तिच्या लग्नाची पत्रिका द्यायला आम्ही गेलो होतो. थोड्याच दिवसात निकिता जाणार आहे सासरी. तेवढ्यात पोचलो आम्ही काळीच्या घरी. सगळे विचारत होते काळीचं नाव काय, तिला काळी कशाला म्हणते. आपण तिलाच विचारू तिचं नाव काय. सांग. माझं नाव आहे स्नेहा आहे बघा तिचं नाव. निकी मी जेवलो, मी निकिताला घास भरवले. स्नेहाच्या घरी कोण नव्हते म्हणून निकिता स्नेहाच्याच हातात पत्रिका दिली. पत्रिका देताना पण यांनी मस्करी करत होते बघा. मग आम्ही निघालो सगळ्यांना पत्रिका द्यायला. आम्ही तिघे एकत्र असलो की मजा मस्करी चालूच असते आमची. आधी छोटूच्या घरी गेलो, पत्रिका दिलो, ज्यूस वगैरे पिऊन निघालो आम्ही बाकीच्यांना पत्रिका द्यायला. हळदी कुंकू लावल्यावर किती छान दिसतो बघा आम्ही. तेवढ्यात पाऊस चालू झाला बघा. हे पाऊस कधी थांबताय की काय की. स्नेहाला बघा किती काळजी आहे माझी, कसलाच ती बघा. एवढ्या पावसात सगळ्यांना पत्रिका देऊन मी, गिड्डी, निक्की, स्नेहा आलो माझ्या घरी. आज एवढा पाऊस होता की सगळेच भिजलो आम्ही. फक्त निकिताच्या लग्नात पाऊस पडव नाही बघा. माझ्या घरी पत्रिका देऊन हे तिघं पावसातच गेले बघा घरी. उद्या पेपर आहे म्हणून मी पण चहा वगैरे पिऊन बसले अभ्यासाला. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.